नमस्कार. आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. 31 ऑगस्ट 2025 ला पुण्यात एक खास संमेलन होतंय, राज्यस्तरीय आदिवासी पारधी न्याय हक्क समरसता संमेलन. हो, आणि हे फक्त एक संमेलन नाहीये. यामागे एक मोठा इतिहास आहे, एका मोठ्या लढाईची आठवण आहे. बरोबर. आयोजक पण बरेच आहेत. अखिल भारतीय आदिम महासंघ, शेवराई सेवाभावी संस्था आणि अजून काही संस्था आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही तारीख 31 ऑगस्ट हा दिवस 73वा स्वातंत्र्यता सेनानी जमाती मुक्ती दिवस म्हणून साजरा केला जातोय. मुक्ती दिवस म्हणजे यात काहीतरी खोल अर्थ दडलेला आहे. नक्कीच. अनेकांना यामागचा इतिहास माहीत नसतो. तर मग आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण हेच समजून घेऊया. हे संमेलन का? 31 ऑगस्टचं महत्त्व काय? पारधी समाजाचा नेमका संघर्ष काय आहे आणि यातून काय साधायचंय? हो, सुरुवात करूया त्या मूळ कायद्यापासून, ज्याने हे सगळं सुरू झालं. कुठला कायदा? ब्रिटिशांनी 1871 मध्ये एक कायदा आणला होता, गुन्हेगार जमात कायदा, म्हणजे क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट. अच्छा, 1871 मध्ये. हो, आणि ह्या कायद्याने काय केलं की पारधी आणि अशा अनेक भटक्या विमुक्त जमातींना जन्मताच गुन्हेगार ठरवून टाकलं. जन्मताच. कायद्याने. अगदी कायद्यानेच. विचार करा किती भयंकर आहे. त्यांच्यावर सतत पोलिसांची नजर असायची. चोरी किंवा तत्सम गुन्ह्यांचे आरोप अगदी सहज केले जायचे. म्हणजे त्यांचं जगणंच मुश्किल करून टाकलं होतं. मानवी हक्क, सन्मान सगळंच गेलं. बरोबर. एका संपूर्ण समाजाला कायद्यानेच कलंकित केलं गेलं. आणि हे सगळं स्वातंत्र्य मिळाल्यावर थांबलं असेल? नाही. धक्कादायक म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हा अन्यायकारक कायदा चालू होता. अरे बापरे, मग तो रद्द कसा झाला? त्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेतला. त्यांनी संसदेत ठराव मांडला. अच्छा. आणि मग पंतप्रधान पंडित नेहरूंच्या सरकारने 31 ऑगस्ट 1952 हा कायदा रद्द केला. म्हणजे आपल्या स्वातंत्र्यानंतर तब्बल 5 वर्षांनी. हो, म्हणूनच या जमातींसाठी 31 ऑगस्ट हा खऱ्या स्वातंत्र्याचा, मुक्तीचा दिवस आहे. कळलं होतं. म्हणून हा मुक्ती दिवस म्हणून साजरा होतो. पण कायदा रद्द होऊन आता 73 वर्ष झाली. मग आता काय परिस्थिती आहे? संघर्ष संपलाय? नाही, खरं तर नाही. तो गुन्हेगार शिक्का जो लागला होता ना, तो लोकांच्या मनातून अजून पूर्णपणे गेलेला नाहीये. संघर्ष आजही सुरू आहे. कोणत्या पातळ्यांवर? अनेक पातळ्यांवर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक शोषण. त्या कायद्यामुळे पिढ्यानपिढ्या स्थैर्य नव्हतं, जमिनी नव्हत्या. त्यामुळे आजही अनेक जण सावकार, ठेकेदार, व्यापाऱ्यांच्या तावडीत सहज सापडतात. मजुरी कमी मिळते, कर्जाच्या चक्रात अडकतात. आणि वनोपज वगैरे ते विकताना काय होतं? तेच, मध, चारोळी यांसारख्या गोष्टी अगदी कमी भावात विकायला लागतात. खूप